सातारा लोकसभा मतदारसंघाचं निवडणुकीचं चित्र आता स्पष्ट झालेलं आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी मिळणारे स्पष्ट झाले। त्यामुळे आता साताऱ्यामध्ये भाजपाचे उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदेंमध्ये सामना रंगणार हे आता निश्चित झालंय। साताऱ्याचा मुद्दा निकाली निघाला असताना माढ्याचा पेच मात्र अद्यापही अडकलेला आहे। बघूया संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट। साताऱ्यात शरद पवारांनी आपला निष्ठावंत शिलेदार मैदानात उतरवला। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आमदार शशिकांत शिंदेंना उमेदवारी जाहीर झाली। उमेदवारी जाहीर होताच शशिकांत शिंदेंनी नवी मुंबईत जोरदार शक्ती प्रदर्शनही केलं। येत्या सोमवारी 15 एप्रिलला शशिकांत शिंदे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। आपल्या या शिलेदारासाठी खुद्द शरद पवार एबी फॉर्म घेऊन साताऱ्यात येत आहेत। शशिकांत शिंदेंचं नेमकं नाव कसं पुढे आलं ते पाहूया। खासदार श्रीनिवास पाटलांसह त्यांचे चिरंजीव सारंग पाटील या दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती। मात्र कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील आणि सत्यजित सिंह पाटणकरांनी वेगळी भूमिका घेतली। त्याचवेळी श्रीनिवास पाटलांनी प्रकृतीचं कारण देत लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली। श्रीनिवास पाटील यांनी माघार घेताना सारंग पाटील यांचं नाव सुचवलं होतं, पण पक्षातील 2 नेत्यांचा विरोध होता। पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाचीही चर्चा होती, मात्र पक्षचिन्हाच्या मुद्द्यावरती त्यांचं नाव मागे पडलं। ज्यावेळेला लोकसभेची निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा पवारसाहेब सातारला यायला निघाले होते, पण माझा पराभव झाल्यानंतर तो दौरा रद्द केला। आत्ताच्या या सगळ्या पक्षबदलाच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मी निष्ठावंत म्हणून राहिलो ही माझी पोचपावती आहे। आणि राजकारणाच्या शेवटपर्यंत पवारसाहेबांच्या असलेल्या माझ्या या नेत्याच्या बरोबर कायम राहण्याचा निश्चय केला, म्हणूनच ही संधी मिळालेली आहे। मागच्या अपयशाचं या असलेल्या सर्व परत एकदा विजयाच्या स्वरूपामध्ये करण्याचा प्रयत्न मी करेन। मी निवडणूक कोणत्या राजांच्या विरुद्ध लढतोय असं नाही। मागं आपण बघितलं असेल, एक उदयनराजे ज्यावेळेला निवडणुकीला लोकसभेला उभे राहिले त्यावेळेला राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर राहिले म्हणून निवडून आले होते, असा चित्र आहे। 99 पासून हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे आणि आता महाविकास आघाडी एकत्र आहे। मी आव्हान कोणाचं समजत नाही। माझं म्हणणं आहे की जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे। महायुतीमधून खासदार उदयनराजे भोसलेंनी भाजपाच्या तिकिटावर लढणार असल्याचं जाहीर करून प्रचार सुरू केलाय। पण महायुतीत देखील अद्याप या लोकसभा मतदारसंघात उमेदवाराच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली नाही। नाशिकच्या बदल्यात हा मतदारसंघ भाजपाला मिळणार असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे आता साताऱ्यात शशिकांत शिंदेंचा सामना भाजपाच्या उदयनराजे भोसले यांच्याशी होऊ शकतो। 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले विरुद्ध शिवसेनेचे नरेंद्र पाटील अशी लढत झाली होती आणि या निवडणुकीमध्ये उदयनराजे विजयी झाले होते। 2019च्या लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपाचे उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस श्रीनिवास पाटील असा सामना रंगला होता। या सामन्यात उदयनराजे पराभूत झाले। तुम्ही जो प्रश्न विचारला की लोकसभेचा निश्चितपणे मग लोकसभेचा उमेदवार म्हणूनच त्या ठिकाणी आमच्याशी बोलतोय आणि भारतीय जनता पक्ष निश्चितपणे निर्णय यादी जाहीर करेल। सातारच्या महामेळाव्यामध्ये सांगितलेलं आहे, सातारचा सुद्धा प्रश्न लवकरच सन्मानजनक पद्धतीने सोडवला जाईल। एकीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत साताऱ्याचा शिलेदार ठरलाय, तर दुसरीकडे माढ्याचं घोडं अद्यापही अडलंय। भाजपाकडून रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात तोडीस तोड उमेदवाराचा शोध सुरू आहे। धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे। माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांनी माढा मतदारसंघात दौरा सुरू केलाय। त्यावेळी तुतारी वाजवत त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय। त्यामुळे मोहिते पाटील लवकरच शरद पवार यांची तुतारी हाती घेणार हे निश्चित झालंय। लवकरच उर्वरित जागेंच्या संदर्भात देखील यादी बाहेर होईल। आज राष्ट्रवादीचे 2 उमेदवार जाहीर झाले। साताऱ्यातनं शशिकांत शिंदे आणि रावेरमधनं श्रीराम पाटील यांची दोघांची उमेदवारी जाहीर झाली। आता राष्ट्रवादीकडे 1 जागा राहिली माढ्याची, त्याची घोषणा उद्याच्या 1-2 दिवसामध्ये लवकरच होणार आहे। अचानक कुठला निर्णय विजयदादा कुणाला घेऊ देतील असं मला वाटत नाही आणि एक त्या कुटुंबाचा एक जिव्हाळा माझा वेगळा आहे। भांडण बी तेवढंच आहे आणि जिव्हाळा बी तेवढाच आहे। जमतो की मोहिते पाटील घराण्यानं आता असं वेडं वाकडं धाडस करू नये आणि पुन्हा जिथं आपलं भरपूर मोहित्यांचं वाटोळ केलं त्याच बारामतीकडे कृपा करून जाऊ नये एवढं मला कळतं। देशात
सर्वत्र 18वी लोकसभेची निवडणूक आहे, परंतु साताऱ्यामध्ये मात्र 19वी लोकसभेची निवडणूक आहे. कारण साताऱ्यामध्ये ती पोटनिवडणूक झाली होती. पोटनिवडणूक ती पावसातली सभा, त्यामध्ये उदयनराजेंचा पराभव झाला होता. त्यानंतर उदयनराजेंना सुद्धा भाजपनं राज्यसभा दिली होती. अशी ही राजकीय पार्श्वभूमी असताना महायुतीनं जर उदयनराजेंची उमेदवारी निश्चित केली तर उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे ही अत्यंत अटीतटीची लढत सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये होईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून सातारा लोकसभा मतदारसंघात घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणारा उमेदवार विजयी झाला. 2019च्या लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंचा झालेला पराभव भाजपाच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. मात्र आता राष्ट्रवादीत फूट पडल्याने सातारा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपा सज्ज झाली. त्याच पार्श्वभूमीवरती अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडील हा मतदारसंघ भाजपाने मागून घेतला. त्यामुळे शरद पवारांना साताऱ्याचा आपला गड राखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार हे नक्की. आता उदयनराजेंविरोधात शशिकांत शिंदेच्या रूपाने बाहेर काढलेला हुकमी एक्का बाजी मारणार का, याकडे राज्याचं लक्ष असेल. मुंबईहून अजय माने, नवी मुंबईहून शिल्पा नरवडेसह इंद्रजित पाटील, पुढारी न्यूज, सातारा.